तर गुड मॉर्निंग मित्रांनो, निघालेलो आहे आता मी. आपलं काम चालू केलेलं आहे. पाऊस तर मजबूत आहे. वेळ झालेली आहे 6:04 आणि एक सीएनजी पंपावरती गेलो. म्हणजे ज्या सीएनजी पंपावर मी रेग्युलर जातो तो सीएनजी पंपच बंद होता. तर मग मी दुसऱ्या सीएनजी पंपावर गेलो म्हणून मला जास्त लेट झाला आज. आणि तिकडे पण जरा 2-4 गाड्या होत्या पुढे. मग आणि एकच माणूस काम करत होता आणि बाकीची माणसं भाई आराम असून पण काम नव्हते करत. तर ठीक आहे, त्यांचा विषय येतो. पण त्यामुळे मला लेट झालं. आता घेतो चहा आणि लगेच लॉग इन करतो. अगोदरच लॉग इन करतो आता आणि बघू मग कोणती ट्रिप लागते. पाऊस तर मजबूत दिसतो आज. तर बघूया, जिथे पण असेल पाऊस तिकडे आपण काम नाही करणार. म्हणजे पाणी भरलेलं असेल तिथे. आणि ओके जिथे असेल आपल्याला वाटतं आपली गाडी जाऊ शकते तिथपर्यंत आपण काम करणार. चला तर मित्रांनो, बघूया आता आपल्याला कोणती बुकिंग भेटते इकडनं. तर मित्रांनो, वेळ झालेली आहे 6:30 वाजलेत आणि मी थांबलो इकडे येऊन. कधीपासून ट्रिपच नाही लागत आहे. ओलामध्ये तर एक ट्रिप नाही वाजत आहे. उबरमध्ये वाजतात पण त्या उबरचे रेट एकदम भंगार. आता प्रभादेवीची ट्रिप वाजत होती 650 रुपये समथिंग रेट होता. ही बघा, ही पण ट्रिप बघा 116 रुपये. सगळ्या ह्याच ट्रिप वाजतात. तर ह्या ट्रिपमध्ये तर मी नाही काम करणार आहे. जर मला इथे 7:30-8 वाजले आणि मला जर चांगली बुकिंग नाही लागली तर मग मी लोकलमध्येच थोडंफार काम करेल. म्हणजे जेवढं आपलं होईल तेवढं काम करेल आणि निघून जाईल. तर ठीक आहे, बघूया आता इकडनं कोणती ट्रिप लागते का नाही चांगली. मला तर थोडासा डाऊट कमी वाटतोय, कारण का मला असं वाटतं की अलर्ट सांगितलं आणि 2-3 दिवस एवढा पाऊस पडतोय. खूप साऱ्या लोकांनी वर्क फ्रॉम होम पण घेतलेलं आहे. त्यामुळे पण ट्रिपमध्ये वाजायचं थोडं म्हणजे चान्सेस कमी आहे. बघा, याच ट्रिप वाजतात उबरमध्ये. नाही बघा, 200च्या पुढची पण ट्रिप नाही वाजत आहे. तर सकाळ सकाळी अशा ट्रिपमध्ये अर्धा-पाऊण तास नाही घालवणार आहे मी. तर वाट बघेन. जर चांगली ट्रिप लागली तर इकडनं निघून जाईन. अदरवाईज मग नंतर मी लोकलच काम करेल. बघा, याच ट्रिप वाजतात. फक्त एकच ट्रिप वाजतात याच 116, 120, 180 बस. या व्यतिरिक्त ट्रिप नाही वाजत. तर मग त्या ट्रिप मी आता ऍक्सेप्ट पण नाही करणार आहे आणि नंतर पण नाही करणार, कारण का त्यांचा पिकअप लोकेशन हे बघा परत तीच ट्रिप आली. तर ही ट्रिप नाही घेणार आहे मी. आणि भाई, उबरचा रेट आपल्याला जमतच नाही. म्हणजे सकाळ सकाळी तरी नाही जमत. एवढ्या सकाळी एकदमच लो असतो त्यांचा रेट. ओला तरी तिथल्या त्यात परवडतोय. बघा, भिवंडी आणि पिकअप बघा 3 किलोमीटर वरती पिकअप. इकडनं कल्याण वेस्टला जायचं रेल्वे स्टेशनला आणि मग त्यांना पिकअप करायचा. भाई, कोणी शिकवलं एवढं? काय गरज पडली? तर त्यापेक्षा इथल्या लोकल नंतर जर नाही मला चांगली ट्रिप लागली तर मी लोकल काम करेल. कारण का आता सकाळी तर मी जेव्हा निघायच्या अगोदर मी थांबलो 10-15 मिनिटं. बघितलं खूप पाऊस होता. तर मला गाडीत बसायला पण जमत नव्हतं, एवढा पाऊस होता. तर मी बोललो की जर नाही ट्रिप लागली तर मग मी इथेच काम करेल. हे बघा, कोपरखैरण्याची लवकर ट्रिप बघा. एवढे जास्त पैसे आहेत कोपरखैरण्याचे, ते पण बेलापूरचे. ते हा, एवढे पैसे देऊन काय करणार आहे लोक? गाडी बिडी नील करतात का आमची लगेच? तर नाही करणार अशा ट्रिपमध्ये तर मी बिलकुल काम. तर जे काय भेटतील ते लोकल. आणि 283, 290 अशी ट्रिप दाखवतात. भाई, कधी कधी कल्याण ईस्ट वरून वेस्टला जायचं 250 रुपये होतात आणि मी 300 रुपयात कोपरखैरण्याला जाणार. ठीक आहे, बघूया आता कसं काय यांचं कॅल्क्युलेशन ते त्यांनाच माहिती. तर ओलामध्ये जर चांगली ट्रिप लागली किंवा उबरमध्ये पण जर चांगली ट्रिप लागली, फेअर चांगला असेल तरच मी इकडनं बाहेर निघेल. अदरवाईज इथेच काम करेल. कारण का असं पण सांगता नाही येत की कुठे पाऊस भेटेल, कुठे ट्रॅफिक भेटेल, काय भेटेल सांगता नाहीत. आणि असं पण खूप सारे म्हणजे माझे 2-3 मित्र आहेत काल पण जे भेटले होते, जरा विचारलं तर वर्क फ्रॉम होम 2-3 दिवस त्यांना वर्क फ्रॉम होमच दिलेलं आहे पावसामुळे. तर सांगू नाही शकत की यामुळे पण कदाचित मला वाटतं बुकिंग्स कमी पण असू शकतात. तर बघूया आता. जर 7 वाजेपर्यंत 8 वाजेपर्यंत जर आपल्याला कोणती बुकिंग लागली तर ठीक आहे, नाही लागली तर आपण लोकलच काम करूया. हे बघा, 316 रुपयात घनसोली. काय ट्रिप करणारी भाई? ज्यांना रिटर्न जायचं इकडनं, जे रात्री येऊन थांबलेले आहेत ते लोक घेऊन जाऊ शकतात ही ट्रिप रिटर्न. म्हणजे त्यांना जायचंच असतं तर ते लोक एमटी जाण्यापेक्षा ही ट्रिप म्हणजे ऍटलीस्ट सीएनजीचे पैसे त्यांचे कव्हर होतील अशा हिशोबाने ते लोक जातात. पण आपण तर नाही जाऊ शकत. आपल्याला सीएनजीचे पैसे कव्हर नाही करायचे. परत तीच ट्रिप आली आहे घनसोलीची. तर नाही ऍक्सेप्ट करणार मी.
तर बघूया आता कोणती ट्रिप भेटते याच्यामध्ये चांगली. मला वाटतच नाही आज ट्रिप भेटेल, कारण काय माहिती आतमधून तशी वाईबच येत नाही की चांगली ट्रिप लागेल. तर ठीक आहे, तरी पण आपण पॉझिटिव्हच राहूया, लागली तर इकडनं निघूया. चला तर मित्रांनो, वाट बघूया अजून. आपलं काय बोलतात त्याला, वाट बघणं कंटिन्यू ठेवूया. कशी ट्रिप लागते कशी नाही लागते. ओलामध्ये ट्रिपच नाही वाजत ऍक्च्युली, नाहीतर ओलामध्ये एवढ्याला चांगली एखादी ट्रिप लागली असती. कारण का ओलामध्ये मागापासून बघतोय ना मी, ट्रिपच नाही लागत आहे. उल्वे एअरपोर्ट भाई काय 500 रुपये, 524 रुपये उल्वे एअरपोर्टचे. 40 किलोमीटर म्हणजे एक 12 रुपये किलोमीटर पण नाही प्रॉपर. तर ठीक आहे, नको आपल्याला उबरची ट्रिप, ओलामध्येच बघूया. जर कोणती चांगली असली तर ठीक आहे, नाहीतर मग अदरवाईज नको. हे बघा, ही पण एक घाटकोपरची आली, 41 किलोमीटरची ट्रिप आहे. आणि फेअर बघा 554. ते भाई किती रुपये, 11 रुपये किलोमीटर. ते पण नीट नाही, त्यापेक्षा नाही घेतलेली बरी ती. ठीक आहे, बघूया. चला ओलामध्येच काहीतरी शोधूया आणि करूया काम. तर मित्रांनो, फायनली आता ओलामध्ये ट्रिप लागलेली आपल्याला पवईची. रोहन शिंदे भाई तो तर आपला, आता मला वाटतं कमीत कमी 7-8 वेळा मी त्याला सोडला असेल. मॅप नाही बघितलं तरी त्याचं घरचं लोकेशन पण आणि ड्रॉप लोकेशन पण मला माहिती आहे. तर आता तर मित्रांनो, झालेला आपला पवईला ड्रॉप. पवईला थांबलोय. खतरनाक ट्रॅफिक होती ठाण्यापासून तर पूर्ण इथपर्यंत. बघा आता मोरिवली सायनिस्टा पण नाही घेणार भाई, खतरनाक ट्रॅफिक. आणि पिकअप बघा किती लांब आहे. एवढं तर हे लोक थांबणार पण नाही आपल्या पिकअपसाठी. तर खतरनाक पाऊस पण आहे आणि खतरनाक ट्रॅफिक पण आहे. तर इकडे लोकल वाजता अंधारी वगैरे नाही. चांगली ट्रिप एखादी घेईन आणि काम करेन चांगलं. तर बघूया आता मित्रांनो, आपल्याला इकडनं कोणती ट्रिप लागते. माझा तर विचार चांगले बघा, 10 पिकअप लोकेशन लांब आहेत, नाहीतर ट्रिप घेतल्या असत्या मी, ऍक्सेप्ट केली असती. तर माझा विचार होता की 3-4 ट्रिप इथं छोट्या छोट्या पण कम्प्लीट केल्या असत्या, एक घराच्या इथली घेऊन निघून गेलो असतो. तर बघूया आता इकडनं कोणती ट्रिप लागते आपल्याला. उबर पण चालू करून घेतो आता. तर मित्रांनो, आज तारीख आहे 3 जुलै आणि जर तुम्ही मुंबई साईडला येत असाल तर ठाण्याचा जो आपला तिरंगा जो चौक आहे, ठाण्याचा तिरंगा चौक पासून ते मुलुंड चेक नाक्यापर्यंत जर तुम्ही येत असाल तर गाडी मला वाटतं फर्स्ट आणि सेकंड गिअरवरच चालू शकता, एवढी ट्रॅफिक आहे. आणि जर मुलुंड चेक नाक्याच्या पुढे जर तुम्ही आलात तर तिकडनं जो आपला पवईला जो आपण राईट मारतो भाई, तिथपर्यंत गाडी तुमची फर्स्ट गिअरवरच चालणार. आता मला तिथून तिकडे यायला 40 मिनिटं लागलेली आहेत. खतरनाक ट्रॅफिक आहे. तर रूट्स आणि ट्रॅफिक तुम्ही बघूनच निघा आणि जास्तीत जास्त दुसरे कुठले तुम्हाला जर शॉर्टकट माहिती असेल तर ते तुम्ही प्रेफर करा. तर खतरनाक ट्रॅफिक आहे मित्रांनो. तर मित्रांनो, पवईवरून आपल्याला 1 नंबर बुकिंग लागलेली आहे तळोजाची. त्यांचा कॉल पण आलाय. आता जातो त्यांना पिकअप करतो. आणि बुकिंगचा रेट पण चांगला होता, 1300 रुपये. आणि हे फक्त ओलाच देऊ शकतो, उबर नाही देऊ शकत कधीच. तर ठीक आहे, आता जातो त्यांना पिकअप करतो आणि जाऊया आता तळोजा. तर मित्रांनो, झालेली आपली तळोजाची ट्रिप कंप्लीट. आता इकडनं मी खोनी पलावाच्या इथे जाईन. इकडनं मला वाटतं हार्डली 3-1 किलोमीटर असेल, ते 3-3.5 किलोमीटर. तर आता मला तिकडनंच बुकिंग भेटेल. इकडनं तर बुकिंग भेटणार नाही, भेटली तरी कधी भेटेल माहिती नाही, त्याच्यावर भरोशावर बसू नाही शकत. तर आता मी तिकडनंच बुकिंग घेईन, मग जातो खोनी पलावाच्या इथे. आणि आपल्या ओलामध्ये आज 2च बुकिंग कंप्लीट झाले ते बघा. तर ओलामध्ये 2च बुकिंग कंप्लीट केल्या, पण 2 बुकिंग मध्ये माझं काम चांगलं झालेलं आहे. हे बघा, 2 बुकिंग मध्येच 2052 रुपयाचं काम झालेलं आहे. तर ठीक आहे, आता अजून बघूया पलावच्या इथून कोणती बुकिंग लागते ती बुकिंग घेणार आणि मग जाणार. बॉम्बे साईडला तर नाही जाणार, ट्रॅफिक आहे त्या साईडला. आणि नवी मुंबई खाली होतं. नवी मुंबईमध्ये ट्रॅफिक नव्हतं. हां, बेलापूरच्या आसपास होतं थोडं ट्रॅफिक, पण बाकी इतर ठिकाणी नव्हतं. तर नवी मुंबईची कोणती चांगली ट्रिप लागली तर घेऊन निघून जाईल, नाहीतर मग लोकल काम करेल. तर मित्रांनो, नाही लागली आपल्याला तिकडनं बुकिंग. आता मी निघालोय घराच्या साईडला, कारण का बुकिंग लागतच नाही. लागतात पण कल्याण साईडला जाण्यामध्येच 1 तास दाखवतोय मला, 1 तास 1.25 तास, 1 तास 32 मिनिटं असं, म्हणजे 1.5 तासाच्या आसपास दाखवतोय. तर ठीक आहे, इकडनं जातो आता अजून, कारण का थोडासा पाऊस पडला तर नेवारी नाका पण जाम होऊन जाणार आहे, कारण का आजूबाजूला पाणी भरलेलं आहे मजबूत. तर ठीक आहे, शपथ काय अंगावर पाणी.
तर ठीक आहे मित्रांनो, बघूया आता जेवढं काम झालं तेवढं ठीक आहे. 200-400 रुपये कमी कमवायचे पण सेफ कमवायचे. आणि ट्रॅफिकमध्ये एकतर जीव जातो आणि जर आपण कुठे अडकलो, इथं आपण राहायला कल्याणला, काम करणार मुंबईला, कोण येणार आहे बघायला आपल्याला. तर त्यापेक्षा म्हणजे जसं तुम्हाला सोयीस्कर पडेल किंवा मला जसं सोयीस्कर पडतं तसं मी काम करतो तुम्हाला म्हणण्यापेक्षा. कारण का मी म्हणजे तेवढे एफर्ट्स नाही घेत, मला पण माहिती आहे की जेवढे घ्यायला पाहिजे. पण ठीक आहे की सगळं बघून मी काम करतो. मला म्हणजे असं ट्रॅफिक वगैरे ते म्हणजे जास्त किचकिच नाही आवडत. बघा ठाण्याचा भाडं आहे ते 84 मिनिट्स लागणार आहे ठाण्याला जायला, इथून पालावामधून बाजूलाच आहे ठाणा तरी पण. तर ठीक आहे, ट्रॅफिक आहे आता सर्व ठिकाणी. पावसाळ्याचं ट्रॅफिक रोजच असणार, त्यात काही नवीन गोष्ट नाही. पण कधी कमी कधी जास्त, कधी आपला असा बॅड लक येणार की एकेका ठिकाणी आपण 1-1 तास 1.5 तास पण अटकणार. तर ते सगळं फेस करावंच लागणार आपल्याला, की ते काय वाचू नाही शकत त्याच्यापासून. हा, वाचू शकतो की थोडंफार म्हणजे एक मी तुम्हाला ऍक्च्युली खरं सांगू तर मी सकाळी गाडी काढतो कारण का सकाळी ट्रॅफिक नसते. आणि मी या साईडची ट्रिप घेतो कारण का ट्रॅफिकच्या मी अपोजिट डायरेक्शनला काम करतो, कारण का मग येताना आम्हाला ट्रॅफिक लागत नाही, म्हणून मी या साईडची ट्रिप घेतो. तर असं माझं कॅल्क्युलेशन असतं की ट्रॅफिक लागली नाही पाहिजे किंवा मग, कारण का ट्रॅफिकमध्ये थोडं पण काम केलं की कंटाळा येतो आणि विदाऊट ट्रॅफिक तुम्ही किती पण काम करतो तुम्हाला कंटाळा नाही. म्हणून मी जास्त करून असं विचार करतो की ट्रॅफिक लागलीच नाही पाहिजे. तर असं विचार करून काय होत नाही मित्रांनो, ट्रॅफिक लागली आपल्याला. हे बघा इकडनं ट्रॅफिक असते. मला ते अगोदरच दाखवत होतं की ट्रॅफिक आहे, कल्याणला जायला पण एवढा उशीर लागतोय. तर मी म्हणूनच बुकिंग नाही ऍक्सेप्ट केली कोणतीच, कारण का बोललो परत तिकडे जाऊन फसणार. मग त्यापेक्षा बोललो आता जाऊया खराच्या इथे. जर जाता जाता कोणती बुकिंग भेटली तर ठीक आहे. कल्याण ईस्टची बुकिंग लागलेली आहे तर मी घेणार आहे. आता मला युटर्न इथूनच आहे. चला तर जातो आता कल्याण ईस्टची बुकिंग घेऊन घरीच. तर मित्रांनो, केलेला आहे आपण लोकरामचा ड्रॉप एंड. आणि आता मी डिव्हाइस पण ऑफ केलेलं आहे. खतरनाक ट्रॅफिक होती. ट्रॅफिक तर होतीच, पण मला रूट पण चेंज करून यावं लागलं. मी अगोदर नेवाली नाक्यावरून येत होतो, मग तिकडे पाणी भरलं, मग मी तिकडनं रूट चेंज करून आलो. तर ठीक आहे, आता केलंय मी, म्हणजे ड्रॉप झालेला आहे माझा आणि मी डिव्हाइस पण बंद केलेलं आहे. तर मित्रांनो, नेवाली नाक्याला मजबूत म्हणजे पाणी भरलेलं आहे. गाडी येऊ शकत नाही, म्हणजे छोटी गाडी की आपली येऊ शकत नाही. तर जो पण कोणी नेवाली नाक्यावर येणार असेल त्यांनी अगोदर म्हणजे माहिती घ्या किंवा विचारा, किंवा पाऊस थांबलाय, कमी झालाय, कधी येणार आता तुम्ही लोक त्याच्यावरती डिपेंड आहे. पण आता तर वाजलेला आहे आता 1 वाजलाय, म्हणजे या टायमाला तर जाऊ नाही शकत. छोट्या गाड्या जायला दुसरीकडचं म्हणजे दुसऱ्या रोडने जावं लागतं, रॉंग साईडने, आणि त्यामुळेच तिकडे मजबूत ट्रॅफिक झालेली आहे. तर तुम्हाला जर जायचं असेल तर मग मधला रस्ता किंवा मग तुम्हाला पालावाच्या इथून जो रुणवालच्या इथून रोड आहे तिकडनं जावं लागेल, किंवा आतमधून सोनारवाड्याच्या इथून जावं लागेल. जर तुम्हाला माहिती असेल तर मॅपवर पण दाखवेलच, तर तुम्हाला तो रोड घ्यावा लागेल, कारण का त्या रोडने तुम्ही येऊ शकत नाही. तिकडे मजबूत ट्रॅफिक झालेली आहे, पाणी भरलेलं आहे, कारण का गाडी जाऊ शकत नाही. जायला काही लोक घेऊन जातात, पण भाई गाडीच्या आतमध्ये पाणी बिनी गेला शॉर्ट आहे, तर थोड्यासाठी नाही आपण रिस्क घेऊ शकत. तर तेच अवॉइड करा तो रोड आणि बघा पर्यायी मार्ग असेल तर तो निवडा. तर मित्रांनो, आलेलो आहे घरी. आता तुम्ही बघू शकता आपली गाडी फक्त चाललेली आहे 120 किलोमीटर आणि CNG अर्ध्यापेक्षा थोडाच कमी झालेला आहे. आणि आता बघूया आपलं ओव्हरऑल काम किती झालेलं आहे. तर मित्रांनो, उबरमध्ये आज काम नाही केलं मी. तर आपलं ओव्हरऑल काम झालेलं आहे 2314 रुपयाचं. तर बघूया आपल्याला नेट प्रॉफिट किती झालेलं आहे. 2314 मायनस 500 रुपयाचा CNG पकडूया, त्यापेक्षा कमीच गेलं तरी पण. आणि ओलाचे गेले 83 रुपीज, बस 1700 रुपयाचं काम झालेलं आहे आपलं. तर ठीक आहे, एवढं पण काम आपल्याला ठीक आहे, कारण का उबरमध्ये तर आज काम नाही केलं मी. आणि उबरच्या मला ट्रिप पण आवडत नव्हतं, काय एकदम बकवास ट्रिप लागत होत्या, तर मी नाही केलं उबरमध्ये काम. याच्यामध्ये काम केलं आणि निघून आलो. तर आपलं ओव्हरऑल एवढं काम झालेलं आहे. तर आता उद्या निघूया लवकर. आज मला वाटतं ट्रॅफिक आता वाढेल सगळीकडे, कारण का पाऊस पण कंटिन्यू चालू आहे. तर ठीक आहे, बघूया आता कसं काय. उद्या निघूया. उद्या आपली सुट्टी आहे, उद्या वार आहे शनिवार, उद्या आपला सुट्टीचा दिवस आहे. चला तर मित्रांनो, भेटूया आता आपण संडे.